श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांचे चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तर बुधवारी 12 तारखेला आहे कालभैरव जयंती. ही जयंती आपण कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी करतो आणि या दिवशी भगवान शंकरांच्या उग्र आणि भयानक स्वरूपाचे म्हणजे कालभैरवाचे पूजन केले जाते. ही जयंती कालाष्टमी म्हणून सुद्धा ओळखली जाते. कालभैरव जयंतीला पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता, आपल्याला वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते, अशी ही कालभैरव जयंतीची महिमा आहे. या दिवशी भगवान शंकराने कालभैरवाचे रूप धारण केले होते असे मानले जाते. त्यांच्या पूजा केल्यामुळे किंवा हे व्रत केल्यामुळे आपल्या घरातील किंवा आपल्याला जी काही भीती वगैरे आहे, आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार जर असतील तर अशी नकारात्मकता आपल्या इथून नष्ट होते असे मानले जाते. त्याला एक पौराणिक कथासुद्धा आहे आणि त्याच कथेनुसार एकदा काय झालं, जेव्हा भगवान ब्रह्म आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये म्हणजे श्रेष्ठ कोण या श्रेष्ठतेबद्दल वाद झाला होता, तेव्हा एक महाकाय अग्नीत भाचा उदय झाला आणि त्या अग्नीत भाचा उदयामधूनच कालभैरवांचा जन्म झाला होता. जे भगवान कालभैरवनाथ म्हणजेच शंकर भगवानांचा अवतार आहेत असे आपल्याला पुराणामध्ये सांगितले जाते. तर आपल्याला या जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे, कालभैरवाचे विधिवत पूजन करायचे आहे. या दिवशी ध्यान, पूजा, व्रत केल्याने सकारात्मकता वाढते, वाईट शक्तींपासून भीती नाहीशी होते, नकारात्मकता नाहीशी होते. तर आपल्या जीवनामध्ये जर काही समस्या असतील तर त्या जीवनातील आपल्या समस्यांना सामोरे जाण्याची धैर्याने आपल्याला उभं राहण्याची शक्ती मिळते, ताकद मिळते. कालभैरवांची आपल्यावर म्हणजे कृपा होणे म्हणजे एक दैवी संरक्षणाने भरले जाते आपल्या आयुष्य. आपल्याला 12 तारखेला बुधवारी कालभैरवनाथांची पूजा करायची आहे. कालभैरव अष्टक सारख्या स्तोत्रांचा मोठ्या प्रमाणामध्ये जप करायचा आहे, जे की हे कालभैरव अष्टक म्हणजे एवढं फलदायी आहे की काही सांगू नाही शकत. तर कालभैरवनाथांची पूजा केल्याने आपल्याला नकारात्मक शक्ती, वाईट शक्तींचा नाश होणारे, आपला आत्मविश्वास वाढ. तर काय करायचे आहे, बुधवारी सायंकाळी म्हणजे प्रदोष समयी काही उपाय करायचे आहे. कालभैरव जयंतीनिमित्त आपल्याला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचं जे तेल असतं ते तेलाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे ह्या उपायाने काय होतं, आपल्या कुंडलीमध्ये जर काही ग्रहांचे जर अडथळे असतील तर ते दूर होण्यास मदत होते. तुम्ही कुठलाही दिवा घेऊन जाऊ शकता, कणकेचा घेऊन जा, मातीचा घेऊन जा, स्टीलचा घेऊन जा, पितळाचा घेऊन जा, पण तो दिवा आपल्याला तिथं लावायचा आहे आणि तो मोहरीच्या तेलामध्ये लावायचा आहे. विशेष म्हणजे तर आपल्याला कालभैरवनाथांचं जर मंदिर असेल तर किंवा आपण जर घरी पूजा करायची असेल आपल्याला, तर कालभैरवनाथांना जिलेबी, इमरती, उडीद, नारळ, लिंबू, डाळ किंवा काळं तीळ आणि पान असं ह्या वस्तू नैवेद्य म्हणून आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे. आणि कालभैरवनाथांना प्रसाद म्हणून म्हणजे जो आपण दिलेला असू, काही जो अर्पण केलेला असू, तो आपल्याला त्याचा थोडासा काही सायंकाळच्या वेळेला काळ्या रंगाचं म्हणजे पूर्ण काळा जे कुत्रं असणार आहे त्या कुत्र्याला आपल्याला तो खाऊ घालायचा आहे. पूर्ण दिवसभरामध्ये किंवा सायंकाळी रात्री आपल्याला जेव्हाही कधी वेळ मिळेल त्या वेळामध्ये कालभैरव अष्टकाचं स्तोत्राचं पठण करायचं आहे. आपल्याला पूजा करण्याच्या वेळेस आपण मंदिरात गेलो किंवा पिंपळाच्या झाडाखाली गेलो किंवा घरात केली पूजा, तर आपल्याला त्या पूजा स्थळाला जिथं पूजा करू आपण तिथं लाल किंवा काळ्या रंगाचं कापड आपल्याला अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे हे उपाय आपण छोटे छोटे करून बघा, अतिशय फायदेशीर आहे. नक्कीच आपल्याला याने उपाय होणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.